उपासकांना मी सूचना करतो की भक्तजींचाही प्रवचन सर्वांनी शांततेत ऐकायचं आहे। मी भक्तजींना विनंती करतो की आपण आपल्या प्रवचनास सुरुवात करा। हॅलो 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 मला सर्वांनी एकदा साधू 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 नमन करे हम बुद्ध को बुद्ध करे कल्याण बुद्ध सदा रक्षा करे बुद्ध बड़े बलवान नमन करे हम धम्म को धम्म करे कल्याण धम्म सदा रक्षा करे धम्म बड़ा बलवान नमन करे हम संघ को संघ करे कल्याण संघ सदा रक्षा करे संघ बड़ा बलवान। अखिल विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध विश्ववंदनीय विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून ज्यांच्यामुळे हा पवित्र धम्म मिळाला, ज्यांच्यामुळे या विश्वाची ओळख झाली, पवित्र जीवन जगण्याची संधी उपलब्ध झाली, भिक्खू जीवन जगण्याची संधी उपलब्ध झाली, अशी पूज्य आदरणीय गुरुवर्य डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्तवीर याच्या प्रतीही त्रिवार अभिवादन करून धम्ममंचावर उपस्थित भिक्खू महावीरो थेरो काळेगाव यांनाही वंदन करतो। धम्ममंचावर उपस्थित भिक्खूशील धम्मो भिक्खू श्रद्धानंद भिक्खू सारीपुत्र भिक्खू सुबोधी भिक्खू संघसेन भंते शीलकीर्ती आणि भंतेजींच्या सानिध्यात राहून या धम्म परिषदेचं सुबक असं नियोजन करत असलेले भंतेजींचे आमचे भंतेजीचे शिष्य आणि आमचे छोटे धम्म बंधू भिक्खू पंजावंश आणि भिक्खू बोधिधम्मा श्रद्धावान उपासक उपासिकांनो, मागील 23 वर्षापासून अविरतपणाने ही बौद्ध धम्म परिषद स्मृतिशेष भदंत उपाली थेरो यांचं स्मरण करत त्यांच्या स्मृतीला उजाळा देत ही धम्म परिषद आदरणीय गुरुवर्य डॉक्टर भदंत उपगुप्त महास्तवीर यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या 43व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या आस्थी चैत्याचं उद्घाटन सुद्धा काल झालं, संपन्न झालं। जगाला
सद्धम्माची किती आवश्यकता आहे. या 2500 वर्षापूर्वी सुद्धा आणि 2500 वर्षाच्या नंतर सुद्धा किती आवश्यकता आहे आज सुद्धा आपल्याला कळत आहे. लोक सुख दुःखाच्या अनुभवातून जात आहेत. चढ उताराच्या काळामध्ये चित्ताची समता किती आवश्यक आहे हे बुद्धानं शिकवलं. कदाचित या पृथ्वी तलावर सम्यक सम बुद्धाचा जन्म झाला नसता तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला हा धम्म दिला नसता. कारण या विश्वाला दुःखातून मुक्त करणारा एकमेव धम्म हा तथागत भगवान बुद्धाने शिकवलेला आहे. त्यानंतर बुद्धाच्या काही गोष्टी बुद्धाच्या नंतर वेगवेगळ्या लोकांनी जेवढं त्यांच्या पदरात पडलं तेवढं स्वीकारलं आणि काही लोकांनी स्वतःच्या नावावरही त्याची सुरुवात केली. आजही आपण पाहतो की बुद्धाच्या विचाराच्या अनेक शाखा आहेत. काही लोक बुद्धाचं नाव घेऊन बुद्धाची शिकवण देतात. काही लोक बुद्धाचं नाव न घेता ही माझी शिकवण आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतात. हे म्हणजे या विश्वामध्ये सध्या चाललेलं आहे. आजचा जो विषय आहे या धम्म परिषदेचा की राजा बिंबिसार व अजातशत्रूचे मगधाचे साम्राज्य हे आमच्यासाठी विषय आहे. तर राजा बिंबिसार आणि अजातशत्रू यांचं जे कार्यकर्तृत्व होतं त्यांना थोडक्यामध्ये बी त्या इतिहासाला त्यांचा इतिहास शब्दातीत मांडण्यासारखा नसून किती खोलवर असेल किती अमर्याद असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. पण जेवढं ज्ञात झालं तेवढं मांडण्याचा प्रयत्न करतो. राजा बिंबिसार आणि अजातशत्रूचा जो काळ होता जे त्यांचं साम्राज्य होतं ते अतिशय मानव जातीच्या कल्याणाचं होतं. बुद्धाचं शासन हे राजा बिंबिसाराच्या काळामध्ये अजातशत्रूच्या काळामध्ये चालायचं आणि मला वाटते कदाचित त्या बिंबिसार राजाच्या साम्राज्यामध्ये राजा अजातशत्रूच्या साम्राज्यामध्ये जे जे काही त्या काळामध्ये जे लोक जन्माला आले असतील ते अतिशय महापुण्यवान असतील. कारण प्रत्यक्ष त्या काळामध्ये भगवान बुद्धाचा जन्म होता. बुद्धाने धम्माचा प्रचार प्रसार केला. 6 वर्षावास जवळपास राजगृहामध्ये भगवान बुद्धाने व्यतीत केले. राजा बिंबिसार यांनी वेळुवन भगवान बुद्धाला दान दिलेलं होतं. त्या वेळुवनामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते. आम्ही सुद्धा अनेक जण त्या भूमीमध्ये जाऊन आलो. तुमच्यापैकी बरेचसे जण त्या पवित्र भूमीमध्ये जाऊन आले असाल. उपासक उपासिकांनो, मी मागच्या वेळेस एक वेळेस राजा बिंबिसाराविषयी आपल्या विहारामध्ये बोललो होतो की एक वेळेस वैशालीला दुष्काळ पडला होता आणि वैशालीला दुष्काळ पडला हा इतिहास बऱ्याच जणांना
जे तसा वाचल्याच्या नंतर आपल्याला ज्ञात आहे किंवा कधी आपण ऐकलेला आहे किंवा ज्याने ऐकलेला नसेल त्याने सुद्धा लक्षपूर्वक ऐकला पाहिजे. ज्याने या अगोदर हा इतिहास ऐकलेला असेल त्याने पुन्हा पुन्हा तो ऐकला पाहिजे. आणि जी राजा बिंबिसाराची श्रद्धा होती बुद्ध धर्म संघाच्या प्रती, ती श्रद्धा आपली आपण बलवान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर राजा बिंबिसार जो आहे हा अतिशय धार्मिक होता. त्याची बुद्ध धर्म संघावर श्रद्धा होती. वैशालीला दुष्काळ पडला असताना वैशालीचे लोक अतिशय भयभीत झाले होते, कारण मृत्यू त्यांना समोर दिसत होता. पाऊस पडत नव्हता, लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हतं आणि रोगराई पसरत होती. महामारी आली होती, लोक मरत होते, प्राणी मरत होते. आणि सगळ्यात अगोदर कुठलीही रोगराई जर पसरली तर ती गरिबांपर्यंत येत असते. कारण श्रीमंताकडे जर असं पाण्याची सोय, धान्याची सोय, 4 दिवस जगतील एवढा पुरवठा त्यांच्याकडे असतो. पण जरा काही काम धंदे बंद झाले तर गरिबावर अगोदर उपासमारीची वेळ येत असते. त्यामुळे काही श्रीमंत लोक होते ते सुरुवातीला त्यांना चिंता वाटत नव्हती. पण जसं जसं ते दुष्काळ उग्र रूप धारण करत होतं तसं तसं गरिबांपर्यंतही ती रोगराई आली. गरीबही मरू लागले आणि त्या दुर्गंधीमुळं काही प्राणी मरत होते, माणसं मरत होते. दुर्गंधी एवढी पसरली श्रीमंत सुद्धा मरत होते. आणि मग सगळे परेशान झाले एकदम. त्यांना असं वाटत होतं की या रोगराईतून बाहेर कसं पडायचं, या दुष्काळाला कसं संपवायचं. काही नैसर्गिक गोष्टी तर त्या माणसाच्या हाताच्या बाहेरच्या असतात, त्याच्यावर काय विलाज असेल. मग म्हणले आपण सगळ्यांनी सार्वजनिक एक बैठक लावूया. आणि मग सगळे वैशालीचे लिच्छवी लोक जे आहेत ते सर्व एकत्रित बसले. सुदने शहाणे सगळे भव्य अशी एक मीटिंग भरली. आणि मीटिंग भरल्याच्या नंतर वैशालीचा जो राजा होता तो सुद्धा त्या बैठकीमध्ये बसलेला आहे. हे सगळे लोक बसलेले आहेत. महाली लिच्छवी त्याच्यामध्ये आहे. मग मीटिंगला सुरुवात जशी झाली तसं एक मध्यंतरीच माणूस बोलला की मला हे दुष्काळ पडण्याचं जे कारण आहे ना म्हणे, हे जे आपल्या वैशाली नगरीमध्ये जो दुष्काळ पडलेला आहे याचं एकमेव कारण म्हणजे आपला हा राजा दुशील आहे म्हणे. हा राजा दुष्ट आहे आणि याच्या दुष्टपणामुळे, दुशीलपणामुळे आपल्या नगरीवर हे संकट, महासंकट आलेलं आहे. राजाही परेशान झाला. मग म्हणले याची चौकशी झाली पाहिजे की हा खरंच पवित्र राजा आहे क्या दुष्ट आहे, याची चौकशी करा म्हणले. मग त्याच्या चौकशा सुरू झाल्या. त्याचे कार्यकर्तृत्व पाहिले, भूतकाळात त्यानं काय केलं, काय नाही केलं. तर सगळे पाहत असताना त्या राजानं जेव्हापासून राजपद धारण केलं तेव्हापासून सगळे चांगले 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 कामं केले होते. तो कुशल कर्मी होता, कुशल धर्मी होता. त्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये कुठलंच वाईट कृत्य केलं नाही. मग म्हणले हा राजा चांगला, म्हणजे राजाचा काही याच्यामध्ये दोष नाही, आपत्ती येण्यामध्ये. परत कोणीतरी म्हणलं की हा चांगला राजा आहे पण याचा बाप चांगला नसावा. याच्या बापानं जे राज्य केलेलं आहे ना म्हणे, तर तो दुशील असला पाहिजे, कदाचित तो वाईट असला पाहिजे, दुष्कर्मी असला पाहिजे. तर तेव्हा त्याच्या बापाच्या चौकशा सुरू झाल्या. म्हणले याचा बाप दुशील असला पाहिजे, दुष्ट असला पाहिजे. तर मग त्याचा इतिहास पाहत गेले. तर इतिहास पाहत पाहत असताना त्याचा वडील सुद्धा धार्मिक होता. त्यानं सुद्धा चांगले कुशल कर्म केलेले होते. त्यांनी कधीच लोकांचं वाईट केलेलं नव्हतं. तो सुद्धा चांगल्या मनानं, निर्मळ मनानं वागणारा होता. अरे म्हटले त्याचा बापही
चांगला आहे, त्याने कुशल कर्म केले म्हटले, त्याने लोकहिताचं काम केलेली आहेत. कोणीतरी म्हणलं नाही त्याचा मग आजा खराब असला पाहिजे. त्याच्या आज्याला दोष द्यायला सुरुवात झाली. त्याच्या आजोबाचा इतिहास पाहिला तर त्याचा आजोबा सुद्धा चांगलेच कर्म करणारा होता, कुशल कर्म करणारा होता. असं करत करत त्याच्या 7 पिढ्यांपर्यंत त्याचा इतिहास बघितला. 7 पिढ्यांपर्यंत त्यांचा जेव्हा इतिहास पाहिला, त्याच्या 7 कुळापर्यंत 7 पिढ्यांपर्यंत सगळे राज्य चांगलेच निघून गेले. सगळ्यांनी चांगले कुशल कर्म केले होते. मग म्हणले आता राजाला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही. मग काय करायचं? कोणीतरी एक जणांनी सांगितलं, धार्मिक असलेल्या एका माणसाने, ते म्हणाला आता आपण तर हातबल झालो तर म्हणे, सगळ्या गोष्टीनं रोगराई पसरत चाललेली आहे, लोक मरत आहेत, प्राणी मरत आहेत, पाणी पिण्याची टंचाई आहे, पाणी भेटत नाहीये. मग काय नेमकं करायचं काय? तर एक जण म्हणाला की राजगृहामध्ये राजा बिंबिसाराच्या वेळूवनामध्ये भगवान बुद्ध तिथं राहत आहेत आणि आपण जर राजा बिंबिसाराला जर विनंती केली की भगवान बुद्धांना आमच्या वैशाली नगरीमध्ये येण्यासाठी विनंती जर केली तर बरं होईल. मग तेव्हा त्यांनी एक शिष्टमंडळ तयार केलं आणि शिष्टमंडळ तयार केल्याच्या नंतर मग म्हणले आता राजा बिंबिसाराची ना आपली काही ओळख नाही. म्हणले आता कसं त्यांच्या कुणाच्या माध्यमातून जायचं? तर एक व्यक्तीला माहीत होतं की महाली लिच्छवी जे आहेत ते लिच्छवी महाली आणि राजा बिंबिसार एक वेळेस भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकायला सोबतच होते आणि ते प्रवचन बुद्धाचं ऐकता क्षणी हा लिच्छवी महाली आणि राजा बिंबिसार हे श्रोतापन्न झाले होते. मग म्हटले की लिच्छवी महालींच्या माध्यमातून आपण राजा बिंबिसाराकडे गेलं पाहिजे. मग एक शिष्टमंडळ राजा बिंबिसाराकडे गेले आणि तिथं बिंबिसार राजाला विनंती करत होते. बिंबिसार राजा अतिशय धार्मिक होता, बुद्धावर त्याची नितांत श्रद्धा होती आणि आपल्याला हेही माहिती आहे की राजा बिंबिसाराच्या आणि बोधिसत्व सिद्धार्थ गौतम राजपुत्राचे वडील राजा शिदोधनाचे मैत्रीचे संबंध होते. आणि मग जेव्हा हे शिष्टमंडळ राजा बिंबिसाराकडे जाते, म्हणते की महाराज आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे, आपण आमच्या नगरीमध्ये जर बुद्धांना विनंती करून जर पाठवलं, बुद्धाला विनंती आमच्या वतीनं जर केला तर कदाचित भगवान बुद्ध हे आमच्या नगरीमध्ये येतील आणि आमच्या भागातला त्यांच्या त्या पवित्र पदस्पर्शाने आमच्या भागातला दुष्काळ संपून जाईल आणि आम्ही सुखी होतील. ते विनंती करत राजा बिंबिसाराला विनंती करत होते. राजा बिंबिसार म्हणत होता की मी नाही विनंती करत. राजा बिंबिसाराचा उद्देश हा वाईट नव्हता. बुद्ध वैशालीला जाऊ नये हा राजाच्या मनात